नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. संपन्न आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी माहिती असायला हव्या अशा गोष्टी जाणून घेण्याचा. आहारात बीजाचा म्हणजेच सीडचा समावेश असणं महत्त्वाचं असतं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. फळ खाताना आतली बी जरी आपण अनेकदा काढून टाकत असलो तरी बेसिकली फळात बी असणं हे फळ परिपूर्ण असल्याची ग्वाही देणारं असतं. ऑरेंज, द्राक्ष, पेरू यासारखी फळं खाताना किंवा मनुका खाताना आतमध्ये बिया असल्या तर ते आपल्याला तितकंसं आवडत नाही. आपण पटकन म्हणतो या पेरूमध्ये बियाच जास्त आहेत किंवा दुकानदाराला म्हणतो सीडलेस बेदाणे आहेत का. फळं खाताना आतली बी गैरसोयीची वाटत असली तरी निसर्ग नियमानुसार ती फळात नवनिर्मितीसाठी सक्षम असल्याचाही सांगत असते. मल्टिप्लिकेशन प्रजनन हा निसर्गातला इनबिल्ट प्रोग्राम आहे. झाडाला फळं येणं आणि त्या फळात बीज असणं म्हणजेच झाड प्रजननासाठी सिद्ध झालेलं असणं. आंब्याच्या एका झाडाला शेकडो आंबे लागतात. याचाच अर्थ त्या एका झाडापासून अनेक झाडं तयार व्हावीत अशी निसर्गाची इच्छा असते. आणि बीज असणाऱ्या प्रत्येक फळात किंवा ॲक्च्युअल बीज असणाऱ्या प्रत्येक धान्यात मनुष्य शरीरातल्या प्रजननासाठी पुनरुत्पादनासाठी आवश्यक ती सगळी एनर्जी असते. या ठिकाणी पुनरुत्पादन म्हणजे फक्त गर्भधारणा इतकंच अर्थ नाही, तर आपल्या शरीरामध्ये सृजनाचं काम प्रत्येक क्षणी सुरू असतं. जुनी पेशी मरते तेव्हा तिची जागा नवीन पेशी घेते. हे सुद्धा एक प्रकारचं प्रजननच असतं आणि हे काम योग्य प्रकारे होण्यासाठी अन्नात सबीजता असावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानांच्या मदतीने द्राक्षाप्रमाणे पेरूप्रमाणे जर हळूहळू सगळी फळं सीडलेस झाली तर त्याचा शरीरातल्या सृजनशक्तीवर किती बरं वाईट परिणाम होईल. फळ सीडलेस असणं हे जसं हानिकारक आहे तसंच धान्यामध्ये पुन्हा अंकुरण्याची क्षमता नसणं हा सुद्धा सध्याच्या ॲग्रिकल्चरमधला एक मोठा ड्रॉबॅक आहे. देशी वाण असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या बीजात पुन्हा अंकुरण्याची पूर्ण क्षमता असते. म्हणूनच पारंपरिक शेती करताना शेतकरी गव्हाचं, तांदळाचं किंवा कोणत्याही धान्याचं उत्पन्न घेतो आणि तेव्हा त्यातला थोडा भाग बियाणं म्हणून पुढच्या वर्षी पेरण्यासाठी बाजूला काढून ठेवतो आणि असं हे चक्र अखंडपणे चालू राहतं. मात्र सध्या काही जेनेटिकली मॉडिफाईड किंवा अनैसर्गिक प्रक्रिया केलेल्या बियाण्याच्या बाबतीत असं होत नाही. शेतकरी बियाणं विकत घेतो, ते पेरून त्यातून उत्पन्न मिळवतो, पण त्यात पुन्हा अंकुरण्याची शक्ती नसते. अर्थातच असं धान्य पोट भरण्यासाठी उपयोगी असलं तरी त्यात पेशीच्या पुनर्निर्मितीची पूर्ण कॅपॅसिटी नसते. प्रजनन क्षमतेला सपोर्ट करण्याची शक्तीही नसते. सध्या जगभरात फर्टिलिटीचं प्रमाण झपाट्याने कमी होत आहे अशी चर्चा आहे. डिजनरेटिव्ह डिसीजेस वाढताना दिसत आहेत. या सगळ्याला काहीतरी कारण असणारच की, पण ते आपल्या ताटात आणि आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी. आरोग्य चांगलं राहावं यासाठी अशाच अजूनही आवश्यक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.